त्याचा काटा काढ, त्याचा काटा काढ, याला अडचण आण, त्याला अडचण आण, तिथे गुंडगिरी. तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं मतदान खरं तर सुरू आहे आणि या मतदानाच्याच दरम्यान अनेक घटना घडत असल्याचं सातत्यानं आपण आज सकाळपासून पाहतो आहोत। या सगळ्या संदर्भातल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सकाळपासून प्रयत्न सुरूच आहे। यानंतरची एक बातमी आपण पाहणार आहोत धाराशिवमधली। धाराशिवमध्ये 8 नगरपालिकांमध्ये सध्या मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि आतापर्यंतची जी आकडेवारी आली आहे 1:30 वाजेपर्यंतची 8 नगरपालिकांसाठी धाराशिवमधल्या 38.42% इतकं मतदान झालंय, ज्यात धाराशिवमध्ये 31.45%, तुळजापूरमध्ये 47.98%, नळदुर्गमध्ये 40.44%, उमरग्यात 38.51%, मुरुममध्ये 47.55%, कळंबमध्ये 38.41%, भूममध्ये 46.94%, तर परांड्यात 41.5% इतकं मतदान झालेलं आहे। 8 नगरपालिकांसाठी 1:30 वाजेपर्यंतची ही मतदानाची आकडेवारी आहे आणि याच संदर्भातले अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। आपले धाराशिवचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे सध्या आपल्या सोबत आहेत। काकासाहेब, 8 नगरपालिकांची ही जी मतदानाची आकडेवारी आहे, टक्केवारी आहे, दुपारी 1:30 वाजेपर्यंतची जवळपास 38.42% सरासरी मतदान आहे, पण सगळ्यात जास्त तुळजापूरमध्ये 47.98% मतदान झाल्याचं दिसतंय। मतदारांचा उत्साह नेमका कसा आहे, काय नेमकी त्या सगळ्या संदर्भातली माहिती आहे? नक्कीच सकाळपासूनच मतदारामध्ये नगरपालिकेच्या मतदानासाठी उत्साह दिसतोय आणि लोक बाहेर पडल्यामुळं आता मतदानाचा आकडा देखील वाढताना दिसतोय। तुळजापूरची तुळजापूरची नगरपालिका निवडणुकीत चर्चेत आली होती, मात्र आता ज्या मतदाराने घराच्या बाहेर पडून जे मतदान करण्यासाठी आता लोक तिथं गर्दी करत असल्यानं आता टक्का वाढतोय आणि मध्ये महिलांची संख्या कमालीची असल्यानं आता तुळजापूरून हा टक्का वाढताना दिसतोय। अधिक काकासाहेब, आणि यानंतर पण मतदारांचा हा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिसणार आहे का? कारण आतापर्यंत कुठेतरी 38.42% मतदान झालंय। हा आकडा कदाचित येत्या काळामध्ये जोपर्यंत मतदानाची वेळ तोपर्यंत अजून वाढेलच, पण जसा तुळजापूरमध्ये प्रतिसाद आहे तसा इतर नगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठीचा पण प्रतिसाद दिसतोय का? काकासाहेब, त्याबद्दल काय सांगताय? नक्की अजित, आता तुळजापूर सोडून धाराशिव असेल, नळदुर्ग असेल, उमरगा असेल, परांडा असेल, भूम असेल, अशा ठिकाणी अनेक नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्यानं आता मतदार राज्याला मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं मोठं काम ह्या लोकांकडून होत असल्यानं नक्कीच टक्का वाढताना दिसेल। धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत। तर धाराशिव मधली ही मतदानाची आकडेवारी आपण पाहिली आणि 38.42% इतकं आतापर्यंतचं सरासरी मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हा आकडा यानंतर आणखीन वाढायची शक्यता दिसतीये, कारण मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। या मतदानाच्या अनुषंगानं सगळ्यात जास्त मतदान जे झालेलं आहे 8 नगरपालिकांपैकी धाराशिव मधल्या, त्यापैकी सगळ्यात जास्त तुळजापूरमध्ये झालेलं आहे। 47.98% इतकं मतदान हे तुळजापूरमध्ये झालेलं आहे। आणि यानंतरची एक बातमी बीड मधली आहे। बीड शहरातल्या शाहूनगर भागामध्ये दगडफेकीचा प्रकार घडलेला आहे, राडा झाल्याचा प्रकार घडलेला आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी या 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। मतदान सुरू असतानाच बीड शहरातल्या शाहूनगर भागातली ही घटना आहे। ही घटना नेमकी का घडली, कारण नेमकं यामागचं काय होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस हे जे 2 पक्ष आहेत, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, या 2 पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचं समजतंय। दगडफेकीची घटना घडलेली आहे, मात्र ही घटना नेमकी कशी घडली, यामागचं नेमकं काय कारण होतं ते अद्याप समजू शकलेलं नाही।
आणि यानंतरची एक बातमी कल्याणमधली आहे. कल्याणमध्ये केडीएमसी रुग्णालयातल्या बंद आयसीयू सेवेच्या निषेधार्थ मनसेकडून अनोखं आंदोलन करण्यात आलंय. मनसेनं ऑक्सिजन मास्क लावून हे आंदोलन केलंय. ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयात ठिय्या मांडलेला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातली आयसीयूची जी सेवा आहे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून बंद आहे आणि हे आयसीयू बंद असल्यानं रुग्णांना ठाणे आणि मुंबईला जावं लागत असल्यानं इथल्या रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाच्या जीवाचं काही बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच या सगळ्याचा निषेध करण्याच्या अनुषंगानं मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी हातात ऑक्सिजन सिलेंडर घेत आणि ऑक्सिजन मास्क लावत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी म्हणून मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार, शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी हे अनोखं आंदोलन केलंय. केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर त्यांनी ठिय्या मांडला आणि लवकरच हे आयसीयू सुरू न केल्यास आणखी मोठं जन आंदोलन आम्ही छेडू असा इशारा देखील त्यांनी दिलाय. हे कल्याण डोंबिवलीचे जे आरोग्य खात्याचे अधिकारी आहेत हे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. ह्यांना निवेदन द्या, पत्र द्या, तरी सुद्धा ह्यांना जमत नाही काही गोष्टी. तर त्याकरता आम्ही आज हे ऑक्सिजन वगैरे लावून त्यांना निवेदन द्यायला आलोय. कारण का 2 महिन्यापूर्वी डोंबिवलीमध्ये आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे एक सर्पदंश झालेली महिला आणि लहान बाळाचा मृत्यू झाला. तसेच काल देखील आमच्या गणेशच्या वार्डातली ठाणकरपाड्यातली एक महिला होती. त्यांना वृद्ध महिलेला आम्ही रात्री दवाखान्यात नेलो होतो हॉस्पिटलमध्ये. 2 तास थांबून ठेवलं. 2 तास थांबून ठेवल्यावर बोलतात की आयसीयूची गरज आहे, आमच्याकडे आयसीयू उपलब्ध नाहीये, त्यामुळे त्यांना मुंबईला पाठवलं. अहो मुंबईला जायला रस्त्याचे काम चालू 2-2, 3-3 तास जातात. असं जर एवढं मोठ्या शहरामध्ये आयसीयू नसेल आणि एखादं जाताना रस्त्यामध्ये जर एखादा माणूस जगावला तर ह्याच्यामध्ये जबाबदार कोण असणार? हे भ्रष्ट अधिकारी. त्यामुळे आज आम्ही हे ऑक्सिजन लावून आलोय की आता तरी त्यांना जाग आली पाहिजे, नाहीतर ह्याच्या पुढे आम्ही मोठं आंदोलन घेऊ. लवकरात लवकर जे आयसीयू चालू केले त्यासाठी एवढा खर्च केलाय, तो खर्च कशाला वाया घालत आहे? तो लोकांच्या उपयोगाला